नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता आजी म्हणत असते, आज चिंटू फक्त घरी येऊ दे, मग मी माझा त्याला फायनल निर्णय सांगणार आहे आणि तो कसा ऐकणार नाही हे मी बघेल त्याचं। आजीचं हे बोलणं ऐकून आता अंजलीलाही खूप टेन्शन आलेलं असतं। अंजली म्हणते, आजी अगं शांत हो आधी, पण आजी काही ऐकायला तयार नसते। तेव्हा आता लावण्य आणि वल्लरीच्या तर मनामध्ये लड्डू फुटत असतात, कारण वल्लरीला आणि लावण्याला हेच पाहिजे असतं की आमच्या दोघांचं लग्न केव्हा होईल म्हणून। असं आता लावण्य म्हणत असते, पण आता लावण्य मुद्दाम रडण्याचं नाटक करत असते आणि वल्लरीच्या हातावर हात ठेवून मुद्दाम रडण्याचं नाटक करते। तर आता दुसरीकडे ईश्वरीचे बाबासुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात। ईश्वरीचे बाबा म्हणतात, काय सुप्रिया, अजून ईश्वरी कशी काय आली नाही घरी? किती उशीर झाला आहे, आता पोलीस स्टेशनमध्येच जावं लागणार आपल्याला। पण तिचा फोन नाही लागला, काही नाही, रात्र झाली गेली तरी तिचा काही आता पत्ता नाही। चल आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिचा तपास करतो पोलीस स्टेशनमध्ये, आता मी नोंदवतो कंप्लेंट। तेव्हा आता इकडे आता आकाश फोन लावतो अर्णवला आणि म्हणतो, लवकरात लवकर घरी पोहोचतो आधी। तेव्हा अर्णव म्हणतो, अरे काय झालं ते तर सांग। तेव्हा आता आकाश म्हणतो, अगं अरे हे फोनवर सांगण्यासारखं एवढं हे नाही आहे, म्हणून तुला सांगतो मी, लवकरात लवकर तू घरी पोहोच, काही कर। आणि अर्णव म्हणतो, अरे काय झालं सांगशील का मला, सांग ना। तेव्हा आता आकाश म्हणतो, आता काही सांगता येत नाही, आजपासून सगळं बदलून जाणार आहे असं म्हणून आता त्याने संकेत दिलेला असतो अर्णवला काय होणार आहे आणि काय नाही। तर मंडळी, आता अर्णव आणि ईश्वरी दोघी आता घरी जाणार। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।